अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मित्रांनो, मी बोलत होते कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल, आणि आपण एक गोष्ट ऐकली, कर्म, भाग्य आणि बुद्धी यांची या तिघांमध्ये वादविवाद चालू होता की मी मोठा आहे म्हणून। आणि त्याच वेळेला राजा तिथून जात होता, राजाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि राजा त्यांच्याजवळ गेला। तेव्हा त्या तिघांनी राजाला रिक्वेस्ट केली की तुम्हीच निर्णय करा की आमच्या तिघांमध्ये कोण मोठा आहे ते। मग राजा म्हणतो की तुम्ही सिद्ध करून दाखवा, आणि राजा प्रत्येकाला 1 आठवड्याची मुदत देतो की तुम्ही 1 आठवड्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे। मग सिद्ध कसं करणार, तर त्याच वेळेला एक लाकूड तोडा चालला असतो जंगलामधून। तर राजा सांगतो की ह्या लाकूड तोड्यावर तुम्ही तुमचा प्रयोग करून दाखवा। मग कर्म लाकूड तोड्यामध्ये प्रवेश करतं, आणि जेव्हा त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लाकूड तोड्याच्या 1 आठवड्यामध्ये काहीच परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही। नंतर भाग्याची वेळ असते, भाग्य पण जेव्हा प्रवेश करतो तरी लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही। आणि जेव्हा बुद्धी प्रवेश करते तेव्हा लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होते। आणि अशा प्रकारे हे सिद्ध होतं की कर्म पण श्रेष्ठ नाही, भाग्य पण श्रेष्ठ नाही, तर दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे ती बुद्धी। पण काही वेळेला आपण असं पाहतो की आपण खूप इमानदारीने, खूप मेहनतीने काम करतो, तरी पण आपल्याला यश येत नाही। याउलट आपण बघतो की जे बेईमानपणाने, वाईट मार्गाने काम करतात त्या लोकांची तर खूप मजा चालली असते। मग अशा वेळी आपल्या मनात विचार येतो की ईश्वर कधी बघणार, ईश्वराच्या दरबारात मला न्याय मिळणार की नाही, की हे असंच चालू राहणार, आणि त्यामुळे आपल्याला उदासीनता येते। पण असं म्हटलं जातं की कर्माचा आपल्या जन्माशी खूप असा घनिष्ठ संबंध आहे, आणि म्हणतात की जसं आपलं कर्म असेल तसा आपला जन्म असतो। परंतु ह्याचा अर्थ काही लोकांनी खूप वेगळा घेतला आहे। त्यांनी असं म्हटलं की जसं कर्म असेल तशा प्रकारच्या योनीमध्ये आपला जन्म होईल, आणि त्यामुळे मनुष्य घाबरतो की माहीत नाही ह्या कर्मामुळे मला कुठल्या योनीमध्ये जन्म मिळेल, किंवा त्यामुळे मृत्यूचाही त्याला खूप भय असतं। आणि जसं आपण शास्त्रामध्ये पण ऐकलेलं आहे की 84 लाख योनी आहेत, आणि ह्या प्रत्येक योनीमधून आपल्याला जावं लागतं जर कर्माचं फळ भोगायचं असेल तर। आणि जेव्हा आपण ह्या 84 लाख योनीमधून प्रवास करतो तेव्हा शेवटचा कुठला आपला जन्म हा मनुष्याचा असतो। जर असं आपण मानून चाललं की कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला 84 लाख योनीमधून प्रवास करावा लागतो, तर आपला हा अंतिम जन्म आहे मनुष्याचा, तर हा खूप सुखी, समाधानी, शांती पूर्ण असायला पाहिजे होता। पण असं आपण बघत नाही, उलट तर आज किती बिमारी आहे किंवा अशांती आहे, सुख नाही आहे, किती कष्ट करावे लागतात। तर असं नको हवं होतं ना की आपण कर्माचं फळ तर भोगून आलेलो आहोत, आपण आपली शिक्षा भोगलेली आहे, तर आपल्याला आता चांगलंच जीवन असायला पाहिजे होतं। पण या उलट आपण बघतो, आपण काही वेळेला बघतो की एखादा मूल जन्माला येतं तर येतानाच ते डिफेक्टेड असतं, कधी छातीमध्येच होल असतो, तर आजारीच असतं, त्याला आल्याबरोबरच ICUमध्ये ठेवावं लागतं, आई मुलापासून दूर असते। अशा बऱ्याचशा घटना आपण पाहतो। तर मग त्यावेळेला त्याने असं काय कर्म केलं आहे, जन्मल्याबरोबर त्याने तर असं काही कर्म केलं नाही, तर मग त्याचा जन्म चांगलाच असायला हवा होता। आणि जर आपण असं मानून चालू की ह्याला हे पूर्वजन्माचं काहीतरी फळ आहे असं आपण मानून चालू, तर हा तर पूर्ण प्रवास करून आला आहे ना 84 लाख योनीमधून, आणि हा शेवटचा जन्म, मनुष्य जन्म, हा तर चांगला हवा होता।
मग हे असं का होतं हे आपण बघूया. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. तर आपण पाहत होतो की जन्मताच एखादं मूल हे डिफेक्टेड आहे किंवा एखाद्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं आणि एखाद्या ठिकाणी दुःखाचं वातावरण होतं, काही ना काही कारण बनून जातं. तर असं काय केलं, जन्मताच असं त्याने तर काही कर्म केलेलं नव्हतं. मग हे कुठल्या कर्माची सजा आहे असं म्हणणार आपण. जर आपण पाहिलं की 84 लाख योनीमधून तो प्रवास करून आलेला आहे आणि हा मनुष्याचा जन्म मिळाला, तर तो खूप संपन्न असायला हवा होता.
पण असं होत नाही. वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि आपण असं मानून चाललो की एखाद्याने एक हिंसक कृत्य केलं, की कुणाचा खून केला, कुणाची हत्या केली, तर त्याला हिंसक योनीमध्ये जन्म मिळाला असं आपण समजा तो वाघ झाला किंवा सिंह झाला, तर वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे हिंसा करणं, शिकार करणं. मग त्या योनीमध्ये जन्म घेऊन त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असं आपण कसं म्हणू शकतो? कारण वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे की हिंसा करणं, तिथे त्याला आनंद प्राप्त होत आहे ते काम करण्यामध्ये. मग आपण नाही म्हणू शकत की हे त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. कर्माचं फळ मिळणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होणं आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकतो की मी हे काम पुन्हा कधीच करणार नाही. आणि तुम्ही बघता की पशु पक्षी किती स्वच्छंदपणे फिरत असतात, त्यांना कुठलं टेन्शन असतं का? परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये तर रोज काही ना काही टेन्शन आहे, समस्या आहेत, शारीरिक बिमारी आहे, मानसिक बिमारी आहे. तुम्ही पशुपक्ष्यांना कधी आजारी असल्याचं बघितलं आहे का? ते तर किती छानपणे त्यांचं आयुष्य जगत असतात. आणि भोगण्याची योनी मग ती कशी म्हणता येईल? ते कुठे भोगत आहेत काय? ते तर त्यांचं मस्त काम चाललं आहे, उडायचं टेन्शन नाही, जेवण बनवायचं टेन्शन नाही, कसलंच त्यांना टेन्शन नाही आहे. ना घर बांधायचं आहे, ना पैसा कमवायचा आहे, काहीच नाही करायचं आहे. मग ती भोगण्याची योनी कसं म्हणता येईल? उलट मनुष्याच्याच जीवनामध्ये इतके उतार चढाव असतात, कधी दुःख आहे तर कधी सुख आहे, तर कधी निराशा आहे, तर कोण अपघातच करतंय, तर कोण भिकारीचं आहे, तर किती वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. मग हीच योनी, मनुष्याची जी योनी, हीच भोगण्याची योनी म्हणता येईल. जसं म्हटलं जातं की जे आपण बी पेरू तेच फळ मिळेल आपल्याला. जसं आपण मिरचीचं बी लावलं तर आपल्याला मिरचीच येते, तिथे आंबा तर येणार नाही आहे ना. मग आपल्याला जर ईश्वराने मनुष्य योनीमध्ये घातलेला आहे तर आपला नेक्स्ट जन्म हा मनुष्य योनीमध्येच असेल. तो कसा काय जनावराच्या योनीमध्ये जाऊ शकतो? कारण बघा, पशुपक्ष्यांना तर आपलं जीवन तर खूप आवडत असतं, ते त्याला एन्जॉय करत असतात. परंतु मनुष्यच आपल्या आलेल्या परिस्थितीमध्ये इतका हताश होऊन जातो, उदास होऊन जातो की कधी कधी तो आपला जीवघात करण्याचाही प्रयत्न करतो. म्हणजे कुणाला आपली योनी प्रिय नाही आहे, मनुष्यालाच आपली योनी प्रिय नाही आहे ना. कधी बघितले जनावरे वगैरे कधी आत्मघात करतात वगैरे, असा कुठला प्रकार आपल्याला आढळला? तर असं होत नाही. म्हणजे भोगण्याची जी योनी आहे ती मनुष्याची योनी आहे. एकदा न्यूजपेपरमध्ये मी एक कार्टून पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 3 वानर दाखवले होते. तर एक वानर म्हणतंय की मनुष्य आपल्याला समजत आहेत की आम्ही त्यांचे वंशज आहोत. तर दुसरा म्हणाला, काय त्यांचं प्रमोशन झालं काय? तर तिसरा म्हणतो की नाही, मी ह्यांना आमचे वंशज मानणारच नाही, कारण हे स्वतःच एकमेकांच्या खुनाचे इतके प्यासे असतात की हे आपले वंशज कसे असू शकतात? आपण तर असं काही कामच करत नाही, मी तर ह्यांना कधी स्वीकारच करणार नाही आपले वंशजच्या रूपात. म्हणजे बघा, जनावरं देखील आपल्याला आपले वंशज म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणजे ही कुठली मनोवृत्तीचं हे दर्शन केलं त्या कार्टूनमधून? माणसाच्या मनोवृत्तीचं हे दर्शन होतं की ते इतक्या खालच्या तळावर गेलेले आहेत की पशुपक्षीसुद्धा आपल्याला त्यांचे वंशज म्हणून स्वीकार करणार नाही आहेत. म्हणून पशुपक्ष्यांची योनी ही भोगण्याची योनी नाही म्हणता येणार. आता कधी आपण ऐकलं की एखाद्या मनुष्याला आपला पूर्वजन्म आठवला, मग त्याने कधी असं सांगितलं आहे का, मी पूर्वजन्मामध्ये वानर होतो किंवा सिंह होतो किंवा मी कुठला पशु होतो? नाही, त्याने आपल्या पूर्वजन्माबद्दल मनुष्याचंच रूप सांगितलेलं आहे. तर आपण बघूया आणखीन काय होतं ते. तोवर घेते एक मी छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. छुप 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया.
त्यांची नावे सांगूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण. गुलाब जामुन खाऊया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजारवार. मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजारवार. कोट बिजारी लेवूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. पळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. तर आपण पाहत होतो की मनुष्याचा पुन्हा जन्म हा मनुष्यामध्येच होतो आणि अमेरिकेमध्ये ह्या गोष्टीवर एक रिसर्च चालू आहे. तर ते लोक काय करतात की त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करतात आणि त्याला त्याच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन जातात. कारण कधी काय होतं की मनुष्याचं वर्तमान जी बिमारी आहे त्याचं काही वेळेला कारण हे सायकोलॉजिकल असतं, म्हणजे पूर्वजन्मातलं ते कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं. त्यामुळे तो त्याला आजारी आहे असं त्याला भास होत असतो. बाकी त्याला आजार पण नसतं, पण त्याला तसं वाटत असतं. त्याच्यावर त्यांनी एक उदाहरण दिले की एक स्त्री होती जिला खूप कंबरेचा त्रास होता आणि ती डॉक्टरांकडे गेली आणि खूप अलग अलग टेस्ट केल्या. 2-3 डॉक्टर्स केले, सगळीकडून तिने मोठमोठे डॉक्टर्स केले, तरी पण सगळीकडून आहे ना तिचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले. आणि रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा पण तिच्या आजारपणामध्ये काहीच फरक पडला नव्हता. तिची कंबर दर्द जी करायची ती करायचीच. त्यामुळे आणि तो जो तिला त्रास होता तो फक्त आत्ताचा नव्हता, खूप काळेपासून तिला तो त्रास होता. मग काय केलं डॉक्टरांनी, तिला हिप्नोटाईज केलं आणि तिला तिच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन गेले. मग त्यावेळेला ती तिच्या पूर्वजन्माची भाषा बोलू लागली. आणि मग त्या बहिणीला ना प्रश्न विचारले की तुम्ही कसं शरीर सोडलं, तुझ्या हॉबीज काय आहेत वगैरे वगैरे, की कुठे राहत होती, अशा प्रकारे सगळा त्यांचा बायोडाटा घेतात. आणि तो बायोडाटा घेतल्यानंतर जे स्थानाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी जातात, त्यांच्या नातेवाईकांना विचारतात आणि मग दोन्ही रिपोर्ट कोरिलेटेड करतात. आणि जेव्हा समजतं की हां हे जे हिप्नोटाईज केल्यानंतर जे तिने सांगितलं ते अगदी बरोबर होतं, हे असं आढळून आलं. आणि त्यामुळे तिचा जेव्हा विचारलं की तिचा मृत्यू कसा झाला, तर एका कार ॲक्सिडेंटमध्ये झाला आणि त्यावेळेला तिच्या कमरेवर एकदम मुक्का मार बसला आणि त्यामध्ये तिची मृत्यू झाली. मग जशी अंतिम स्थिती असते त्याप्रमाणे तो आत्म्यामध्ये तो संस्कार जो आहे तो पक्का होतो आणि ते जेव्हा पुन्हा दुसरा जन्म घेतो तर ते त्या स्मृतीने तो दुसरा जन्म तिला घेतलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला समजलं की मनुष्य हा मनुष्याच्या योनीमध्ये जन्म घेतो, तो जनावरांच्या योनीमध्ये जात नाही. आणि मग आपण पण बघतो ना की मनुष्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे असतात, प्रकार असतात. जसं आपण एखादे भिकारी बघतो तर ते कसे इकडे तिकडे वेड्यासारखे फिरत असतात. मग हे कुठलं जीवन? पशुपक्ष्यांचं जीवन तरी चांगलं आहे, पण ह्यांना तर सगळ्या मूलभूत वस्तूंसाठी सुद्धा हे करावं लागतं, म्हणजे मेहनत घ्यावी लागते. मग ह्यांचं जीवन अशा प्रकारचं का आहे हा प्रश्न आपल्याला नाही उठत कधी. जेव्हा आपण म्हणतो की मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे, हा शेवटचा जन्म आहे, आपण आपल्या कर्माची फळं भोगत ती हे
हा लास्ट जन्म मला मिळाला आहे, तर हा लास्ट जन्म चांगला असला पाहिजे. पण आपण मनुष्य जन्मामध्ये किती व्हरायटी बघतो, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे. त्या अशा प्रकारे हा भेदभाव नसायला पाहिजे. त्यामुळे असं सिद्ध होतं की आपल्याला मनुष्य योनीमध्येच आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. कारण पशुपक्ष्यांमध्ये तर बुद्धी नाही आहे, ते तर त्यांचं जीवन खूप एन्जॉय करत आहेत. पण मनुष्याला बुद्धी ईश्वराने ही विशेष देणगी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याला समज आहे की कुठलं कर्म चांगलं आहे आणि कुठले कर्म चांगले नाही आहेत. आणि त्यावेळेला त्याला पश्चाताप होतो ना, ती जाणीव होणं, रिअलायझेशन होणं हे महत्त्वाचं. पशुपक्ष्यांना कुठलं रिअलायझेशन आहे, मनुष्याला सगळे रिअलायझेशन आहे. त्यामुळे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की मनुष्य हा कुठल्या जनावरांच्या योनीमध्ये जात नाही. कारण काही वेळेला मनुष्याचं जीवन असं असतं की ते जनावरापेक्षाही बदतर असतं. म्हणजे असं वाटतं की त्याच्यापेक्षा असं जीवन नसतं मिळालं किंवा जन्म झालाच नसता तर बरं झालं असतं. मग अशा वेळेस एक प्रश्न येतो की जर आपल्याला ह्याच जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये आपल्या कर्माची फळं भोगायची आहेत, तर असं दिसतं की जे चांगली कामं करतात, सत्कर्म करतात, त्या लोकांना खूप परिस्थितींना समोर जावं लागतं किंवा त्यांना खूप अडचणी येतात. आणि जे लोक बेईमानीच्या रस्त्याने किंवा वाईट मार्गाने जीवन जगत असतात, तर ते लोक तर खूप मजेत असतात. मग हे असं का होतं? हा ईश्वराचा कुठला न्याय आहे? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे, पण पुढच्या भागामध्ये. आता मी घेते इथे छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे आगळान धर्म. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे आगळान धर्म. तुला आठवावे गावे हात एक नेम. तुला आठवावे गावे हाच एक नेम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी. वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी. वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. दिस लागली तू डोळा, दिस लागली तू डोळा. दिस लागली तू डोळा आरोपी अनाम. दिस लागली तू डोळा आरोपी अनाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम,
सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाम देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती